छत्रपती शिवाजी महाराज मैदान या मैदानामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या, अनेक भाषणं त्यांची गाजली, अनेक प्रमुख निर्णय या मैदानातून घेतले. काँग्रेसवरती अनेक वेळा याच मैदानातून कडक टीकास्त्र बाळासाहेबांनी सोडले आणि त्याच मैदानात आज इंडिया आघाडीची बैठक होते. आपल्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते सचिव किरण पावसकर आपल्यासोबत. किरणजी, काय सांगाल? मुलुख मैदान तोफ म्हणतात, त्यातलंच हे मैदान बाळासाहेबांचं होतं, तर ते काँग्रेसच्या नेत्यांसोबत बसताय, टीका केली जाते. तुमची काय भूमिका आहे? हे दुर्दैव आहे आणि नुसतं दुर्दैव मी महाराष्ट्रापुरतं म्हणणार नाही, पण हे देशासाठी पण दुर्दैवाचा दिवस आहे. आजचा काळा दिवस आहे, वाईट आहे, हे सर्वजण म्हणतात. पण दुर्दैव ह्याच्यासाठी आहे की शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 19 जून 66 नंतर पहिल्यांदा जर पहिली सभा झाली तर त्या मैदानात झाली आहे. कदाचित त्याचा इतिहास काही लोकांना त्या माहिती नसेल, काही फक्त भाषणात सांगतात हे उभाटाचे नेते की नारळ वाढवलं आणि त्याचं पण पाणी माझ्यावर पडलं म्हणून. तुमच्यावर पाणी नाही, तुमच्यावर ॲसिड उडायला हवं होतं. कारण परिस्थिती अशी आहे की ज्या बाळासाहेबांनी आपलं आयुष्य काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलण्यामध्ये आणि काँग्रेसवर एवढे विचारांचे आसूड मारले आहेत आणि ते त्या शिवाजी पार्कच्या मैदानाने ऐकलेले आहेत. 50 वर्षापेक्षाही जास्त काळ असेल. पण दुर्दैव असं आहे, एवढे शिवसेना प्रमुखांचे आसूड ज्या काँग्रेसवर मारले गेलेत, तर त्यांचाच आज त्याच घराण्यातला त्यांचाच एक प्रमुख नेता आणि त्याच्यासाठी वेलकम करायला बाळासाहेबांचा पुत्र पुढे जावा आणि नातू पुढे जावा, याच्यापेक्षा दुर्दैव काय असावं? म्हणजे प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय पद्धतीने चालवली, त्यांनी कसा आवाज उठवला, बाळासाहेबांनी मराठी माणसाला न्याय हक्क देण्यासाठी काय शिवसेनेची स्थापना केली, ती हिंदुत्वापर्यंत जाऊन पोचली. आणि त्यांचा मात्र माझा बाप माझा बाप माझा बाप म्हणून सांगणाऱ्या मुलाने त्या देवट्याने काय वाट लावावी. म्हणजे एखाद्या जागेचं पावित्र्य जे असते ते आज नष्ट झालं असं मी म्हणेन. आणि हे नष्ट करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या हस्ते केलं आहे. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत जरी असली तरी अनेक विचारांमध्ये त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद किंवा मतभिन्नता आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे की सावरकरांच्या स्मारकात जाऊन नतमस्तक व्हायला हवं होतं. या मुद्द्यावरती तुम्ही अधिक स्पष्टपणे काय सांगा? मी तर म्हणेन की महाराष्ट्राची सीमा चालू झाल्यानंतर नुसतं स्मारकाकडे जाण्या एवढं नाही, तर ती जिकडनं महाराष्ट्राची सीमा चालू होते ना, तिकडे नतमस्तक होऊन त्यांनी सावरकरांचं नाव घेऊन तिकडे नाक घासायला हवं आहे. त्यांच्या स्मारकाकडे जाण्याचं तर सोडाच, पण त्यांचा अपमानित करणारं काम जर यांनी राहुल गांधींनी केलं असेल, माफी मागा म्हणून मागणी केल्यानंतर माफी पण मागणार नाही म्हणून सांगितलं असेल, आणि त्या माणसाला तुम्ही आज मानासन्मानाने त्या स्मारकावर घेऊन येत आहे, त्या भूमीमध्ये घेऊन येत आहे. लाज शरम काहीतरी तरी. आणि पुन्हा नेतृत्व तुम्ही करताय, महाराष्ट्रातील लोकांचं मी नेतृत्व करतो, मी हिंदुत्व सोडलेलं नाही म्हणून सांगताय. अरे त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरातल्या किती लोकांनी हाल अपेष्टा सोसल्यात त्या बघा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर सोसल्याच, त्यांच्या भावाची काय परिस्थिती झाली होती ती बघा, त्यांच्या वहिनीची परिस्थिती काय झाली होती ती बघा, आणि त्याच्यानंतर यांचा विचार करा. जे एखादं घराणं इकडे येतं, बाहेरनं आलेले लोक इकडे राज्य करत बसतात, पैसा उचलतात आणि स्विस बँकेमध्ये नेऊन ठेवतात. आणि शिवसेना प्रमुखांसारख्या एखाद्या महान योद्ध्याने त्यांच्यावर वैचारिक आसूड एवढे 50 वर्ष सातत्याने ओढले असतील, तर त्याच जागेवर त्यांच्याच घरातल्या त्यांचंच आडनाव लावणाऱ्या मुलाने येऊन त्यांना आदर सत्कार करावं, याचा विचार महाराष्ट्रातली जनता करेल. आणि मला वाटतं यावेळी निवडणुका ज्या जवळ आलेल्या आहेत, याचं चांगलं उत्तर, याची चपराक ही निवडणुकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेला मिळेल. निवडणुका जाहीर झाल्या तर पहिली इंडिया आघाडीची पहिली बैठक जी आहे, बैठकीपेक्षा सभा आपण म्हणूया, ती मुंबईत होते, शिवाजी पार्कवरती होते. खऱ्या अर्थानं प्रचाराचं रणशिंग जे आहे ते फुंकलं जाणार इंडिया आघाडीचं मुंबईतून. काय परिणाम होईल? राहुल गांधींनी रोड शो पण केला आज मुंबईत. एक वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे. शिवसेना प्रमुख एक जागा, एक नेता आणि एक संघटना म्हणून सांगत होते, आणि दसरे मेळावे, सगळे दसरे मेळावे तिकडे झाले. आज मला विचार करा, ज्या दसऱ्या मेळाव्याची एक टायटल लाईन अशी असायची, विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिस्तीमध्ये या. आज त्याच जागेवर काय विचारांचं सोनं होणार आहे?
काय विचार तुम्ही देणार आहात? माझ्या पक्षाची काँग्रेस झाली तर हे दुकान मी बंद करेन, हे सांगणाऱ्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही आज काय मांडणार आहात त्याच जागेमध्ये? त्यामुळे याच्यावर विचार करण्यासारखं काही शिल्लक नाही. ही सभा नाही, हे रणशिंग नाही, ही जत्रा आहे. 3-4 घराण्यांची जत्रा आहे. पवार घराणं असेल, ठाकरे घराणं असेल, त्याच्यानंतर आणखीन काय वडेट्टीवार घराणं असेल, गांधी घराणं असेल, यांची एक झालेली जत्रा आहे. जशी आमच्याकडे मालवणी जत्रोत्सव होतो, आणखीन कुठचे कुठचे वेगवेगळे कार्यक्रम केले जाते, राजस्थानी आज जत्रोत्सव आहे, तसा हा 4-5 घराण्यांचा जत्रोत्सव आहे. हा इकडे विचार काय मिळू शकत नाहीत. विचार देणारी व्यक्ती एकच होती आणि म्हणून ते लिहायचं की विचारांचं सोनं लुटण्यासाठी यांनी बर्बाद करून टाकलंय. त्याच्यामुळे ह्या जत्रेमध्ये फक्त काय खेळणी बिळणी मिळतात तसं काहीतरी मिळेल, खायला काहीतरी मिळेल आणि निघून जातील. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती होणारी ही सभा म्हणजे काही कुटुंबांची जत्रा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यासोबतच उद्धव ठाकरे यांचं राहुल गांधींसोबत याच मैदानात मांडीला मांडी लावून बसणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं प्रतिक्रिया आहेत याबाबत. कॅमेरा पर्सन संतोष बोडारेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.